टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस तिथं जर तुम्हाला जायचं असेल, मुलींनो लक्षात घ्या, तुमच्यासाठी कॉलेज आहे, फक्त मुलींसाठीचं कॉलेज आहे, स्पेशल फॉर द गर्ल्स. शिफ्ट वर डिपेंड आहे. शिफ्ट जर इझी राहिली तर ह्या बाजूला विचार करायचा, शिफ्ट जर हार्ड राहिली तर या बाजूला विचार करायचा. कमीत कमी 140 हार्ड शिफ्टसाठी आणि इझी शिफ्टसाठी 155, कारण हे सुद्धा कॉलेज ह्या 2-3 कॉलेजच्याच रेंजमध्ये आहे. स्पेशालिटी फक्त या कॉलेजची काय, दिस इज फॉर गर्ल्स. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता ती वेळ आलेली आहे ज्या वेळेला तुम्ही आता स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, कारण तुमची जी सुवर्ण संधी आहे, तुमचा जो गोल्डन चान्स आहे तो तुमच्या समोर सध्या उभा आहे. एक संधी आहे जी तुमच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी तुमचा दरवाजा सध्या ठोठावत आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही जागे आहात की झोपलेले आहात, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत. आज आहे 3 एप्रिल आणि 11 एप्रिलला तुमचा PCMचा पहिला पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या CETला तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे आणि तुमचं स्वतःचं स्वप्न आणि तुमच्या आईवडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पहा, केवळ फक्त 5 ते 6 दिवसांचा गॅप आता आपल्या CETमध्ये राहिलेला आहे. आता तुम्ही मला प्रश्न विचारणार, सर एवढं काय आहे या CETमध्ये? खरं सांगू का, या CETमध्ये सगळं काही आहे. इव्हन तर तुमचे 12वीचे पेपर झालेत, तुम्हाला बोर्डाला किती मार्क्स येणार आहेत? 50 येऊ द्या, 60 येऊ द्या, 70 येऊ द्या, 80% येऊ द्या, 90% येऊ द्या, 95% येऊ द्या, डझंट मॅटर. बोर्डच्या मार्क्सवरती फार काही डिपेंड नाही, परंतु CETच्या मार्क्सवरती तुमचं आयुष्य आणि तुमची पुढची फॅमिलीची पण पूर्ण लाईफ कशी असणार आहे ते डिपेंड करणार आहे. थोडक्यात या व्हिडिओला तुम्ही डिटेलमध्ये बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढं तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या लाईफ लेसन आहेत तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण इथून पुढे टोटल तुमच्या करिअरशी रिलेटेड सर्व इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर, नर्सिंग सगळ्या जेवढ्या 11वी सायन्सचे स्टुडंट आहेत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे काउन्सिलिंग सेशन्स आपल्या आता येणार आहेत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा दररोजच्या नवनवीन व्हिडिओसाठी. चला तर मग आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. मित्रांनो, आज आहे 3 तारीख. 11 तारखेपासून तुमची CET चालू होते. सो ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्या सगळ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं सेशन. महाराष्ट्रामध्ये आता जर बघितलं आपण तर इंजिनिअरिंगच्या बाबतीत एक एक्झाम्पल घेऊया आपण इंजिनिअरिंगसाठीचं. इंजिनिअरिंगचे टॉप 5 कॉलेजेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल पुण्यातले कॉलेजेस किंवा मुंबईचं VJTI कॉलेज, टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस तिथं जर तुम्हाला जायचं असेल, फॉर एक्झाम्पल VJTI आहे, तिथं जर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला या वर्षीच्या CETला पहा, हाऊ मेनी मार्क्स यू नीड इन MHT CET 2026 टू गेट ॲडमिशन हिअर. सो हे जे 5 कॉलेजेस आहेत मित्रांनो, VJTI मुंबई, COEP पुणे, PICT पुणे, क्युमिन्स, मुलींनो लक्षात घ्या, तुमच्यासाठी कॉलेज आहे, फक्त मुलींसाठीचं कॉलेज आहे, स्पेशल फॉर द गर्ल्स हे कॉलेज आहे जे की टॉप 5 मध्ये येतं. VIT पुणे, PCCOE पुणे. सो जे विद्यार्थी मुंबईत राहत आहेत त्यांच्यासाठी VJTI आहेच, पण महाराष्ट्रातील इतर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये सुद्धा पुढचे जे 4-5 कॉलेजेस आहेत ते टॉप 5 मध्ये येतात. आता ह्या टॉप 5 to 6 कॉलेजलाच का जायचं आहे ते नंतर सांगेन. अगोदर त्याच्यासाठी किती मार्क्स तुम्हाला घ्यावे लागणार आहेत ते पहा. MHT CET 2026 मध्ये साधारणतः तुम्हाला VJTIला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुमचा स्कोअर हा 155 प्लस पाहिजे, म्हणजे तुम्हाला लॉक असणार आहे मित्रांनो 155 प्लसचं. 200 पैकी आउट ऑफ 200 तुम्हाला एवढे मार्क्स घ्यावे लागणार आहेत आणि याच्यावरती तुमचं येणारं जे पर्सेंटेज आहे, आता तीच जी कंडिशन आहे COEPची देखील आहे. इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण आहे, परंतु COEPला IT नाही आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी COEPच्या जागा यावर्षी आणखी जास्त वाढलेल्या आहेत. सो इथं तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप चांगला चान्स आहे. दोन्ही कॉलेजचा कट ऑफ जवळपास तोच आहे, म्हणजे 155 प्लस. जर इजी शिफ्ट असेल तर लक्षात ठेवायचं 165 प्लस पण लागू शकतात. मीडियम शिफ्ट असेल तर तुम्हाला तीच रेंज लक्षात ठेवायची की थोडंसं मार्क्स कमी होऊ शकतात आणि इझी शिफ्टला आणखी जास्त मार्क्स लागू शकतात. हार्ड शिफ्ट असेल तर तुम्हाला 155 ते 150 प्लस मार्क्स तुम्हाला या 2 कॉलेजेसला लागणार आहेत. त्यामुळे पर्सेंटाईलवरती मुलं कन्फ्यूज होतात. पर्सेंटाईल या दोन्ही कॉलेजचं धरलं तर ते 99.89 और 99.90 ही जी रेंज आहे ती पकडून चला, कारण
ह्याचा जो स्कोर डाऊन आहे कॅप 1 कॅप 2 कॅप 3 साठी तो पॉईंटमध्येच फक्त सरकतो. 0.83 पर्यंत जाऊ शकतो, 0.81 पर्यंत जाऊ शकतो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, पण 99चा आकडा तिथला हलणार नाहीये. म्हणजे तुम्हाला 155 प्लस मार्क्स ह्या दोन कॉलेजसाठी घेणं खूप खूप गरजेचं आहे, खास करून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे असेल तर. ओके, आता बघूया आपण PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. इथं जर मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश हवा असेल तर तुमचा स्कोर 145 प्लस पाहिजे, 145 ते 155. आता सर मार्क्स न देता रेंज का दिली, मी परत सांगतोय. शिफ्ट जर इझी असेल तर 155 कडे तो आकडा गेला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स. शिफ्ट जर टफ असेल तर कमीत कमी मिनिमम 145 तरी पाहिजे PICT ला प्रवेश पाहिजे असेल तर. क्युमिन्स मुलींना लक्ष द्या, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर महाराष्ट्रातलं टॉपचं खास स्पेशल मुलींसाठीचं कॉलेज ते म्हणजे क्युमिन्स कॉलेज. आणि इथं तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी 200 पैकी कमीत कमी 140 मार्क्स लागतात. इझी मीडियम शिफ्टनुसार जर समजा शिफ्ट खूप इझी असेल तर तुम्हाला इथं सुद्धा 155 पर्यंत मार्क घ्यावे लागू शकतात. शिफ्टवर डिपेंड आहे. शिफ्ट जर इझी राहिली तर ह्या बाजूला विचार करायचा, शिफ्ट जर हार्ड राहिली तर या बाजूला विचार करायचा. कमीत कमी 140 हार्ड शिफ्टसाठी आणि इझी शिफ्टसाठी 155, कारण हे सुद्धा कॉलेज ह्या 2-3 कॉलेजच्याच रेंजमध्ये आहे. स्पेशालिटी फक्त या कॉलेजची काय, दिस इज फॉर गर्ल्स. VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्यामधलंच कॉलेज आहे. ह्या सुद्धा कॉलेजला तुम्हाला जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायची इच्छा असेल तर कमीत कमी 135 प्लस मार्क्स लागतील, म्हणजे थोडा कॉम्प्रोमाइज इथं तुम्हाला करता येऊ शकतो. किंवा PCCOE आहे, तिथं सुद्धा तुम्हाला 130 प्लस मार्क्स घ्यावे लागतात. आता तुमचा प्रश्न असू शकतो, सर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच का, कारण सध्या ट्रेंडिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाठोपाठ येणाऱ्या ब्रँचेस आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक, त्यानंतर AIच्या सर्व ब्रँचेस आहेत, AIDS AIML वगैरे वगैरे. AIच्या पण सगळ्या ब्रँचेस त्याच्या पाठोपाठ येत आहेत. तर 5-5 मार्काचा डिफरन्स तुम्ही धरू शकता. फॉर एक्झाम्पल सपोज जर मी म्हणतोय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला इथं PICTला 145 हार्ड शिफ्टला लागतात, तर IT साठी 140 लागू शकतात. सो 5 मार्काचा डिफरन्स. AI साठी आणखी 5 मार्क कमी करा AIच्या ब्रँचेससाठी. सो कॉम्प्युटर आणि AI मध्ये अजून 10 मार्काचा डिफरन्स होऊ शकतो. त्याच कॉलेजला वेगळी ब्रँच घेऊन पण तुम्ही प्रवेश घेऊ शकता 10 मार्काचा डिफरन्स काढून. पण जर तुमचं टार्गेट कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच असेल आणि ते या 6 कॉलेजपैकीच असेल तर मात्र तुम्हाला ही आकडेवारी मार्क्सची लक्षात ठेवायची. आणि ही जनरल जी आकडेवारी आहे ती सगळी अबोव 98 पर्सेंटाईल आहे. किती आहे, 98 अबोव पर्सेंटाईल येतं. म्हणजे तुम्हाला पहिल्या 10 कॉलेजला 98 पर्सेंटाईलच्या पुढंच मार्क्स पाहिजेत, तर आणि तरच तुम्ही याचा विचार करू शकता. आता प्रश्न येतो की सर याच कॉलेजला प्रवेश घ्यावा असं काही आहे का. हो, तसंच काहीच आहे. त्याचं कारण पण सांगतो. आपण जर सपोज मित्रांनो या कॉलेजला प्रवेश घेतोय, फॉर एक्झाम्पल COEP, इथंच तुम्हाला दाखवतो मी. COEPला जर आपण प्रवेश घेतोय तर COEPचं तुमचं पॅकेज सांगतो. लास्ट इयर पॅकेज आहे 55 lakhs. हायेस्ट पॅकेज 55 लाखाचं आहे. VJTIला सुद्धा 55 प्लस 54 55 प्लस. ॲव्हरेज पॅकेज ह्या दोन्ही कॉलेजचा आहे मित्रांनो 15 to 16 लाख. म्हणजे तुम्ही थोडा जरी अभ्यास केला या कॉलेजला, जास्त पण नाही केला, कमीत कमी तुम्हाला 15-16 लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत. म्हणजे 1-1.5 लाख रुपये तुम्हाला 1-1.25 लाख रुपये मिळाला, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही जर चांगला अभ्यास केला, तिथं स्किल ओरिएंटेड काम केलं, तुमच्या इंटर्नशिप चांगल्या असतील, तुमचे प्रोजेक्ट चांगले असतील, तुमचा स्कोर जो आहे पूर्ण 3-4 वर्षाचा तो चांगला असेल, तुम्ही जर कंपन्यांना फेच करताना चांगल्या पद्धतीने फेच झालात, त्यांचे इंटरव्ह्यूज व्यवस्थित दिले, तर तुमची जी कॅम्पस प्लेसमेंट आहे ती जबरदस्त आहे मित्रांनो. आता हे 55 लाख म्हणजे कमी रक्कम नाही आहे मित्रांनो, जवळपास अर्धा करोड. 2 वर्षात तुम्ही 1 करोड रुपये कमवतायत. म्हणजे करोडपती होण्यासाठी तुम्हाला केवळ 2 वर्षाची गरज. आणि विशेष म्हणजे तुम्हाला 30 to 40%, जवळपास 40% पर्यंत तुम्हाला इन्क्रिमेंट सुद्धा पेमेंटची भेटत असते. म्हणजे ते तेवढ्यावरच जॉईनिंग नाही होत, तुमचं 1-2 वर्षात अजून पेमेंट वाढतं. विचार करा मग. आता मी तुम्हाला डायरेक्टली कनेक्शन दाखवतोय की जर तुम्हाला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला मित्रांनो तर काय होऊ शकतं. सध्या तुमची परिस्थिती गरीब आहे. सपोज आई वडील शेतकरी आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, चहाचं हॉटेल आहे, किंवा तुमचा केळीचा गाडा आहे, किंवा किराणा दुकान आहे, किंवा वडील कुठला तरी छोटा व्यवसाय करतायत, किंवा वडील कुठल्या तरी छोटी नोकरी करतायत क्लास 4 क्लास 5, आणि परिस्थिती जेमतेम आहे.
नीट बघा, मी तुझ्यासाठीच बोलतोय मित्रा. जर तुझ्या घरची परिस्थिती अशी हलाखीची आहे तर मग मला वाटतं तू हे 150 प्लस 155 प्लस 165 प्लस मार्क्स घ्यायलाच पाहिजे. कारण या कॉलेजला गेल्यानंतर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, पैसा बोलताय. आपण 1ली ते 12वी आत्तापर्यंत शिक्षण घेतलं ते का घेतलं? क्वालिटी एज्युकेशन घेतलं, CBSE स्कूलला प्रवेश घेतला, एवढ्या सगळ्या ट्युशन फीस भरल्या, कोचिंग क्लासेस लावले, आता परत इंजिनिअरिंग करणार आहे म्हणजे तिथं पण खर्च होणार आहे. आणि ह्या सगळ्यातून आउटपुट निघाला पाहिजे मित्रांनो. कुठल्या तरी ऐऱ्या गाऱ्या नत्तू खैऱ्या कॉलेजेसला प्रवेश घेऊन आपण फक्त डिग्री घेऊन वन फिरायचं आहे का मार्केटमध्ये? तर बिलकुल नाही. आपल्याला जागेवर कंपन्या आल्या पाहिजेत आणि कंपन्यांनी आपली कदर केली पाहिजे. या सगळ्या कॉलेजला हे टॉप 5 इन्स्टिट्यूट आहेत, टॉप 10 इन्स्टिट्यूट आहेत. यांच्याकडे फोनपे आहे, रेझरपे आहे, मास्टर कार्ड आहे. त्यानंतर ज्या MNCs आहेत सगळ्या मेकॅनिकलच्या कुठल्याही कंपन्या असतील त्या इथे येतात. हुंडाई असेल, टाटा असेल, TCS असेल, बाहेरच्या ज्या सगळ्या खूप साऱ्या कंपनीज आहेत. माझे याच्यावरती खूप सारे व्हिडिओज झाले. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती बघितलं तर कॅप राऊंड प्रोसेसमध्ये प्रत्येक कॉलेजच्या प्लेसमेंटसुद्धा दिलेल्या आहेत. कुठल्या कंपन्या येतात ते पण सांगितलेले आहेत. जगभरातल्या कंपन्या ह्या कॉलेजेसमध्ये येतात. आणि तुमचं पॅकेज, मी तर एक सॅम्पल सांगितलं, लाखामध्ये करोडोमध्ये पॅकेज मिळालेले सुद्धा काही विद्यार्थी आहेत. मग तुमच्या आयुष्याला 360चा टर्न बसायला असा कितीसा वेळ लागणार आहे ह्या कॉलेजला गेल्यानंतर? हे सगळं होतं तुमच्यासाठी खास लेकरांनो. आता लक्षात घ्या, जर तुम्ही इथं जाताय, ह्या कॉलेजेसला प्रवेश घेताय आणि पुढच्या वर्षी म्हणजे येत्या जून जुलै ऑगस्टमध्येच तुमचा प्रवेश इथं होणार आहे, याच्यासारखी मोठी गोष्ट काय असू शकते? आत्ता जर तुम्हाला झोप लागत असेल, तुम्ही जर आत्ता माझा व्हिडिओ पाहत असाल तर सगळा कंटाळा काढून टाका आणि जोमाने कामाला लागा. आता तुम्ही म्हणसाल, सर 4-5च दिवस राहिलेत, आत्ता आम्हाला महत्त्व कळालं आहे, CETला एवढे मार्क्स का घ्यावे लागतात? पण आता आमच्याकडे 5-6 दिवस आहेत, काय करू? तुमच्यासाठी अजून एक चान्स आहे. मे महिन्याचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, अजूनही तुमच्याकडे 40 दिवसाचा वेळ आहे. ह्या CETला फेच होताना ट्रायल म्हणून फेच व्हा. जेवढा प्रयत्न करता येतो तेवढे करा आणि एकही दिवस न थकता न चुकता येणारे पुढचे 40-50 दिवस काम करा मित्रांनो. मेचा अटेम्प्ट मात्र असा द्यायचा की तुमचा स्कोर हा 150 प्लस 160 प्लसच आला पाहिजे. कारण आपली CET काय करणार आहे? CET सेल 2 CETचा मिळून जो कंबाईन स्कोर म्हणजे जो बेटर स्कोर असेल तो पकडला जाणार आहे, हो की नाही? म्हणून मग तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल, तुमचे जे काही स्वप्न आहेत, मला मोठी गाडी घ्यायची आहे, मला मोठा बंगला बांधायचा आहे, मला आईवडिलांना शेती घेऊन द्यायची आहे, मला वडिलांचा व्यवसाय मोठा उभा करायचा आहे, त्यासाठी पैसा लागणार आहे मित्रांनो. आणि तो पैसा तुम्ही अशा टॉपच्या कॉलेजेसला गेल्यानंतर निश्चितपणे ह्या कंपन्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. फक्त गरज आहे तुम्ही ह्या कॉलेजेसला जाण्याची, कारण इथंच तुमची लायकी सिद्ध होते. तुम्ही जर या कॉलेजेसला गेलात तर तुम्ही अगोदर स्वतःला सिद्ध केलेलं असतं की यस, मी 1 करोड रुपये वर्षाला कमवू शकतो, यस मी 2 करोड रुपये कमवू शकतो, मी लाखो रुपयाचं पॅकेज घेऊ शकतो. कारण ह्या कॉलेजमध्ये तुम्ही जाताय म्हणजे ऑलरेडी तुम्ही काय आहात? जास्त IQ लेवलचे स्टुडंट आहेत. तुम्ही कुठलीही जबाबदारी पेलू शकता. जे मल्टीनॅशनल कंपन्यांना अपेक्षित आहे ते टॅलेंट तुमच्याकडे आहे, म्हणूनच तुम्ही त्या कॉलेजला आहेत. मग इथं सिलेक्शन होणं ही तुमची पहिली गरज आहे. आणि ते सिलेक्शन होण्यासाठी हे येणारे 40 दिवस जीवतोड मेहनत करा मित्रांनो. तुमचा जो पर्सेंटाईल फिगर आहे तो 99.90 किंवा 99.89 असा आला पाहिजे. त्याला दुसरा पर्यायच ठेवू नका. हे ते एक लक्षात. तुम्ही माझे दुसरे व्हिडिओज बघा वाटल्यास प्लेसमेंटसाठीचे, खूप छान छान प्लेसमेंट या कॉलेजेसला आहेत. मुलींना तुम्हाला पण मी सांगतोय, ज्या पण इंडियन गव्हर्नमेंट पॉलिसी लक्षात ठेवा, जवळपास 30 to 40% गर्ल्ससाठी कंपल्शन केलं प्रत्येक कंपनीला. कुणी? आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने. असे काही युनिट आहेत कंपन्यांचे ज्या ठिकाणी 100% फक्त मुली काम करतायत. मग क्युमिन्स कॉलेजला जर तुम्ही गेलात तर अशा मल्टीनॅशनल कंपन्या देखील येत आहेत, इंडियन कंपनी देखील तिथे येत आहेत आणि तुम्हाला लाखो रुपयाचं पॅकेज देत आहेत मुलींनो. फक्त ही वेळ आहे, तुम्ही जीव तोडून अभ्यास करायचे, रात्रंदिवस एक करा, सध्या पूर्ण फोकस करा. सर काय करू? मी तुम्हाला आत्ता सांगितलंय, या CETला फेच करताना तुमचा जेवढा अभ्यास झाला आता तेवढ्या कॉन्फिडन्सने पुढे जा. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे मॉक टेस्ट देताय त्या मॉक टेस्ट स्टँडर्ड असायला हव्यात. कदाचित तुमच्या कोचिंग सेंटरच्या टेस्ट किंवा कदाचित तुम्ही जिथं कुठं ट्रेनिंग घ्यायला ज्या कुठल्या टेस्ट फेच करताय त्याचा बॅलन्स कदाचित असू शकतो किंवा नसू शकतो. पण तुम्हाला CET सेलने ती पण काम आता सोपं करून ठेवलं आहे. कारण यावर्षी तुम्हाला 3 मॉक टेस्ट आपल्या CET सेलवरच अवेलेबल आहेत, ज्या की फ्री मॉक टेस्ट आहेत. आणि आता ती वेळ आलेली आहे त्या तुम्ही मॉक टेस्ट सोडवायच्या. कारण उद्या 4 तारीख आहे. मी आमच्या पण विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की 4 तारखेच्या पुढं एक दिवस गॅप देऊन
आज पहिली टेस्ट सोडवा पूर्ण सीईटी एन्व्हायरमेंट सारखी, एक टेस्ट लॉन्च करा, आज सोडवा पूर्ण. किती स्कोर येतो बघा तुमचा, 150 येतोय, 155 येतोय, 140 येतोय, 135 येतोय, 130 प्लस येतोय, काय येतो ते चेक करा. नंतर गॅप द्या, लगेचच दुसरा पेपर नका सोडू. जे जे चुकलं तुमचं पहिल्या टेस्टमध्ये ते बघा, ते कन्सेप्ट बाकी राहिलेले. नंतर एक दिवस आड करून दुसरी टेस्ट द्या, परत एक दिवसाच्या गॅपने तिसरी टेस्ट द्या. ह्या 3 तर टेस्ट फ्री आहेत. सर मला आणखी टेस्ट द्यायच्यात, तुम्ही देऊ शकता. आणखी टेस्ट द्यायची असतील तर काही अमाऊंट तिथं पे करायचे तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन आय डीला जाऊन, आणि तुम्हाला आणखी पण टेस्ट सीईटी सेल अवेलेबल करून देऊ शकते. पण तिथं जे असणार आहे ते स्टँडर्ड योग्य असणार आहे. तिथला जो स्कोर आहे तो असा आला पाहिजे. तुमचे जे सेंटर्स आहेत, तुम्ही जिथं कुठं टेस्टला फेच करताय, आणि मॉक टेस्ट तर गरजेच्याच आहेत, तर तिथल्या क्वालिटीबद्दल डाऊट घेण्यात आपण घेऊ शकतो. परंतु सीईटी सेल स्वतः त्यांनीच पेपर तुम्हाला मॉक टेस्टचे दिलेले आहेत, ट्रायल मॉक टेस्ट, जे स्वतः सीईटीची परीक्षा घेणार आहे. त्यामुळे त्या टेस्ट तर सोडवायला अजिबात विसरू नका. अजून पण तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन आय डीला गेलेले नसाल तर पासवर्ड टाका, रजिस्ट्रेशन आय डी टाका, लॉग इन करा. तिथं तुमच्या त्या 3 टेस्ट वाट बघतायत मित्रांनो. एक टेस्ट 1-2 दिवसाच्या गॅपने निश्चितपणे सोडवा. ज्यांचा 11 एप्रिलला पहिल्यांदा पेपर आहे त्यांनी थोडंसं लवकर सोडवा. ज्यांच्या पुढच्या डेट येत आहेत त्यांनी थोडं गॅपने हे पेपर सोडवा. पण त्याचा स्कोअर तुमचा एवढा आला पाहिजे. ओके.